तर लवकरच जायकवाडी धरणामधून पाणी सोडण्यात येणार आहे। जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यामधून हे पाणी सोडण्यात येणार आहे आणि यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यामधल्या सुमारे 55,000 हेक्टर शेतीला हे पाणी उपलब्ध होणार आहे। तसंच या भागामधल्या विहिरींचं पुनर्भरण होईल। पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होते आणि पावसानं ओढ दिल्यामुळे मराठवाड्यामधल्या खरीपाची पिकं संकटात सापडलेली आहेत। या पाण्यामुळे मात्र त्यांना जीवनदान मिळणार आहे। जायकवाडी धरणामधून नेमकं किती पाणी सोडायचं याविषयी सिंचन खात्यातले अधिकारी निर्णय घेणार असल्याची माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी झी मीडियाला दिली आहे। तर याविषयी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मराठवाड्यात आजही अनेक भागांमध्ये पाऊस नाही आहे, पण यंदा एक चांगली गोष्ट आहे ती जायकवाडी गेल्या काही वर्षांमध्ये पाणी फार कमी नसायचं, यंदा 65% जास्त भरलेलं आहे। त्याच्यामुळे सरकारने आज एक नवीन निर्णय घेतलेला आहे। काय नक्की आहे आपल्या समोर पाणी पुरवठा मंत्री लोणीकर सर आहेत। सर, काय भूमिका घेतलेली आहे जायकवाडीतून पाण्याच्या संदर्भात? जायकवाडीमध्ये यावर्षी 66% पाणी साठा उपलब्ध आहे आणि मराठवाड्यात गेल्या 22 दिवसापासून पाऊस पडलेला नाहीये, मोठा खंड पडलेला आहे, पिकं सुकू लागली आणि म्हणून जायकवाडीच्या धरणातून डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडायचं, उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडायचं आणि साधारणतः 50 ते 55,000 हेक्टर पिकाला हे पाणी द्यायचं, हे सगळं पीक वाचवायचं आणि म्हणून जायकवाडीतून हे पाणी सोडण्याचा निर्णय झाला। औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड 5 जिल्ह्यातल्या 50 ते 55,000 हेक्टर जमिनीला आणि शेतीला पाणी देऊन हे पीक वाचवण्याच्या संदर्भात शासनानं हे पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर, हे पाणी कधी सोडलं जाईल आणि मुळात त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे, काय अंदाज आहे का? जायकवाडीतून जे पाणी सोडायचं आपल्याला ते 5 जिल्ह्यासाठी पाणी सोडायचं आहे। 55,000 हेक्टर जमिनीला साधारणतः आपण पाणी देऊ शकू एवढं पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि लवकरच पाणी सोडलं जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन पेडणेकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। कांद्याचे भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे। कांदा सडू लागल्यामुळे कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। जालना जिल्ह्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप पिकांवर ताण आलेला होता, मात्र आता पावसाला सुरुवात झालेली आहे। कोमेजलेली पिकं पुन्हा टवटवीत झालेली आहेत, मात्र जिल्ह्यामध्ये आणखी पावसाची गरज असून चांगला पाऊस झाला तरच खरीप पिकांना त्याचा फायदा होणार आहे। जालना जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचं पुन्हा आगमन झाल्यानं पावसाअभावी सुकू लागलेल्या खरीप पिकाला जीवनदान मिळालंय। जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा खुशीत आहे। एका शिवारात पाऊस भरपूर पडतो आणि एका शिवारात नाही। एका शिवारातला आमचे माल आज रोजी चांगल्या पोझिशनमध्ये आहेत, पण दुसऱ्या शेतात जाऊन बघितलं असता पाऊस कमी असल्यामुळे ते माल आज रोजी सुकू लागलेले आहेत। पावसाच्या हलक्या सरी झाल्यानं पिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची आवश्यकता आहे, कारण पावसानं चांगलीच ओढ दिल्यानं पिकांवर ताण आलाय। सर्वसामान्य जर पाऊस जर पडला सर्वसाम तर माणसाला समाधानकारक राहील। आता ह्या समजा 2 दिवसात जो पाऊस सुरू झाला आहे किंवा हलक्या व मध्यम स्वरूपात पाऊस सुरू आहे, तर यांना एक तर सोयाबीनला काही एवढं म्हणजे पोषक नाही, अजून पावसाची आवश्यकता आहे। खरीप पिकांना जिल्ह्यात पावसाची गरज आहे। पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे। हे थोडा पाऊस पडल्यामुळे हे माल थोडेसे बरे दिसायला लागले। 4-2 दिवस चांगली चालतील आणि 4-2 दिवसानंतर जशी तशी स्थिती होणार आहे। उत्पन्नात जे ते दुष्काळीतला पहिला जे होता आज वर्षीचा त्या स्थितीत आजचे माल आहेत, पण जर निसर्गानं साथ दिली तर पाऊस चांगला जर पडला तर माल थोडे व्यवस्थित होतील। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या आठवड्यात पावसानं काहीसा आधार दिलाय, मात्र पिकांची तहान भागली नसल्यानं जिल्ह्यात आणखी जोरदार पावसाची शेतकरी वाट पाहतोय। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। शेळीपालन हा तसा शेतीपूरक जोडधंदा। शेतकऱ्याकडे 4-6 शेळ्या असतात, मात्र नियोजनबद्ध पद्धतीनं शेळीपालन केल्यास यामधून शेतीपेक्षा सुद्धा जास्त पैसे मिळवता येतात। सांगलीच्या शिसाळबंधू बंदिस्त शेळीपालनामधून वर्षाकाठी चक्क 20 लाखांची कमाई करतात। हा आहे सांगली जिल्ह्याच्या पलूस गावातील तुकाराम शिसाळ यांचा बंदिस्त शेळीपालन गोठा।
या गोठ्यात आज 350 शेळ्या आहेत. व्यवसायानं मेंढपाळ असलेल्या शिरसाळ यांनी 1999 मध्ये बंदिस्त शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी आफ्रिकन बोर जातीच्या 10 शेळ्या आणि 1 बोकड आणला. कारण आफ्रिकन बोर ही शेळीची जात बंदिस्त शेळी पालनाकरता अत्यंत फायदेशीर आहे. ही जात इथल्या वातावरणात तग धरते. तसंच या शेळ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. आफ्रिकन बोर जातीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर शेळ्यांच्या तुलनेत आफ्रिकन बोरचं वजन वेगानं आणि अधिक वाढतं. आज बोकडाच्या मटणाचे भाव सतत वाढत असल्यानं शेळी पालनाला महत्त्व आलंय. सुरुवातीला शिरसाळ यांनी शेळ्यांकरता साधा गोठा उभारला. मात्र पुढे शेळ्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे त्यांनी गावठी शेळ्यांची विक्री करून आफ्रिकन बोरसाठी शेतात बंदिस्त गोठा बांधला. 250 फूट लांब आणि 70 फूट रुंद या आकाराचा हा गोठा आहे. आतमध्ये जायला रस्ता असून बाजूला सिमेंटच्या गव्हाणी तयार करण्यात आल्या. शेळ्यांना मान बाहेर काढून गव्हाणीतला चारा चोहोबाजूनं खाता यावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शेळ्यांना भरपूर पाणी मिळावं याकरता प्रत्येक गाळ्यात नळ कनेक्शन करण्यात आलंय. शेळ्यांना मोकळ्या वातावरणात फिरता यावं याकरता गोठ्याबाहेर व्यवस्था करण्यात आली आहे. गोठ्यात 20 बाय 20 या आकाराचे छोटे कप्पे करण्यात आले असून प्रत्येक कप्प्यात 12 ते 15 शेळ्या मुक्तपणे ठेवल्या जातात. करडं आणि मोठ्या शेळ्या स्वतंत्र कप्प्यात ठेवल्या जातात. गाभण शेळ्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली असून जन्माला आलेल्या करडांना शेळीजवळ ठेवलं जातं. आमच्याकडे जे ट्रेनिंग घ्यायला किंवा जे शेतकरी येतात त्यांना आम्ही आमच्या परीनं चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना पूर्ण फार्म डेव्हलप कसा चांगला व्हावा त्यांचा यासाठी आम्ही मार्गदर्शन पण चांगल्या पद्धतीने करतोय. या शेळ्यांना मका, सरकी पेंड, तुरीचा भुसा, हत्ती गवत, कडवळ यांची कुट्टी करून ती दिवसातून 2 वेळा दिली जाते. बंदिस्त शेळीच्या विक्रीचं व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. बकरी ईदसाठी मोठ्या प्रमाणात वजनदार बकऱ्यांना चांगली मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन खास ईदसाठी बोकडांचं संगोपन केलं जातं. या बोकडांना 10,000पासून ते 25 ते 50,000 रुपयांपर्यंत दर मिळतो. यापूर्वी 85 ते 95,000पर्यंत ही एका बोकडाची विक्री त्यांनी केली आहे. या शेळी पालनातून त्यांना वर्षाला सुमारे 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. त्या शेळ्यांचं आरोग्य, खाद्य आणि अन्य देखभाल यासाठी वर्षाला 8 लाखांचा खर्च येतो. जवळपास वर्षाला 17 लाख रुपयांचा निव्वळ नफा या पशुपालकाला मिळतोय. सोबतच गांडूळ खताच्या विक्रीपासून 3 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. असा एकूण 20 लाख रुपयांचा निव्वळ नफा या व्यवसायातून त्यांना मिळतोय. शिरसाळ यांना शेळी आणि बोकड विक्रीसाठी बाजार शोधायची गरज भासत नाही. मुंबई, आंध्र, तामिळनाडू इथले व्यापारी येऊन बोकडांची खरेदी करतात. स्थानिक पातळीवर 5 ते 6 महिन्यांच्या शेळ्यांची किरकोळ विक्री केली जाते. शेळ्यांचं आरोग्य निरोगी राखण्यासाठी सकाळी गोठ्याची साफसफाई केली जाते. वर्षातून 2 महत्त्वाच्या रोगांसाठी लसीकरण केलं जातं. जंतनाशकाचा वापरही केला जातो. तसंच गोठ्यांच्या जागा निर्जंतुक केल्या जातात. शेळीची गर्भधारणा आणि पैदास याकरता त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जातं. आफ्रिकन बोर जातीची शेळी वर्षात 2 वेळा पिल्लं देते. बंदिस्त शेळी पालनातून शिरसाळ्यांना वर्षभरात किमान 50 ते 60 ट्रॉली लेंडी खत मिळतं. तसंच ते गांडूळ खत तयार करून त्याची विक्रीही करतात. नियोजनबद्ध पद्धतीनं बंदिस्त शेळी पालन केल्यास त्यातून लाखोंची कमाई करता येते हे शिरसाळ बंधूंनी दाखवून दिलंय. शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं शेळी पालन केल्यास निश्चितच त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. तर कृषी क्षेत्रातल्या अशाच आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. वेळ झाली एका ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. पीक पाणी या कृषीविषयक बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजीपाला हे सध्या शेतकऱ्यांचं नगदी पीक झालंय. कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळतोय. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या काळामध्ये भाजीपाला पिकाची काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान माहिती केंद्राचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ दिगंबर दत्तात्रय पटाईत. पटाईत सर, भाजीपाल्यामध्ये गोगलगाईचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो, तर त्याचा सामना शेतकऱ्यांनी नेमका कसा करावा? हो, भाजीपाल्यासारख्या पिकामध्ये ह्या गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कारण भाजीपाला हे पीक आपण म्हणजे पाणी असल्यावरच घेतो आणि त्या ठिकाणी आपल्याला पाणी दिल्यामुळे त्या शेतामध्ये आणि त्याला हिरवगार खाद्य मिळतं. त्याच्यामुळे ह्या गोगलगाई त्या ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आणि या वर्षी जर आपण पाहिले तर बऱ्याच भागात ह्या गोगलगाई दिसून येत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर यांच्याकरिता आपण अशा गोगलगाई जर आपल्याला काही ठराविक भागात दिसून आल्या तर त्या ठिकाणी आपण त्या हाताने वेचून सुद्धा नष्ट करू शकतो. दुसरं आहे काही
पद्धती अशा आहेत की जशा जे आपण वापरले तर त्या ठिकाणी त्यांचा प्रादुर्भाव कमी करून, जसं गोंडपाट किंवा आपण साखरेचं पोतं म्हणतो, ते जर आपण गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून ते जर ठिकठिकाणी शेतामध्ये आपण रात्रीच्या वेळेस अंतरून ठेवलं तर अशा पोत्याच्या खाली त्या ठिकाणी गोगलगाई जमा होतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर आपण लवकर जाऊन शेतामधनं अशा पोत्याच्या खालच्या जमा झालेल्या गोगलगाई वेचून मिठाच्या पाण्यामध्ये जर टाकल्या तर त्या ठिकाणी त्या नष्ट होतील. तसेच काही रासायनिक कीटकनाशक किंवा खरं गोगलगाईनाशक रासायनिक आहेत, ज्याला खतांचाही रासायनिक काही गोष्टींचाही आपण वापर करू शकतो. सर, सध्या उघडीपीमुळे भाजीपाला पिकाला ताण पडला आहे, तर या काळामध्ये कोणती काळजी घ्यावी? सध्या उघडीपची स्थिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला तर त्याच्यामुळे आपल्याला भाजीपाल्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. तर अशा उघडीपीमध्ये आपल्याकडे जे संरक्षित पाणी आहे ते शेतकऱ्यांनी भाजीपाल्याकरिता दिलं पाहिजे, जेणेकरून ह्या पिकांना ताण बसणार नाही आणि आपल्या उत्पादनात घट येणार नाही. तसेच बुरशीजन्य रोगांचा फैलाव होऊ शकतो, तर तो होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी निरीक्षण फार महत्त्वाचे की ज्या निरीक्षणाद्वारे आपण योग्य वेळी जर उपाययोजना केली तर कमी खर्चामध्ये प्रभावीपणे आपण ह्या पिकांचा किंवा भाजीपाल्याचा योग्य वेळी जर कुठल्याही याच्यावर उपाय केले तर ते कमी खर्चात होऊ शकतात. सर, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. यानंतर वेळ झाली पुन्हा एका ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. विशेष बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या काळामध्ये भाजीपाला पिकाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे केंद्राचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ दिगंबर पटाईत आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पटाईत सर, एकंदरीतच जो सध्याचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, आणि अशा काळामध्ये कोणती कीड किंवा रोग अशा रोपट्यांवर पडतात? भाजीपाल्यासारखी पिके हमखास उत्पन्न देणारी पिके आहेत आणि शेतकऱ्यांना यामुळे निश्चितच जास्त आर्थिक फायदा होतो. तर अशा ढगाळ वातावरणाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला या पिकांचं काळजी घेणं फार गरजेचं आहे. यामध्ये मुख्य पिकं जी आहेत, मिरची आहे किंवा भेंडी आहे. तर मिरचीमध्ये आपल्याला पाहतो आपण की चुरडा मुरडा या विषाणूजन्य रोगाचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. तर जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशी चुरडामुरडाने प्रादुर्भावग्रस्त झाडे जर आपल्याला दिसून आली तर ही झाडे शेतकऱ्यांनी उपटून नष्ट करावी किंवा जाळून टाकावी, जेणेकरून या प्रादुर्भावग्रस्त झाडामार्फत नवीन जे आपले निरोगी झाड आहेत त्यामध्ये ह्या रोगाचा प्रसार होणार नाही. आणखीनच ह्या रोगाचा प्रसार काही रस शोषण करणाऱ्या किडींद्वारे होतो. तर या किडींचं व्यवस्थापन करणे फार गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये फुलकिडे आहेत किंवा मावा आहेत, त्याकरिता आपल्याला फिप्रोनिल 5% यासारखं रासायनिक कीटकनाशक त्या ठिकाणी फवारणी करता वापरता येईल. त्यामध्ये आपल्याला 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात या प्रमाणात ते घेऊन फवारणी करायची. त्यासोबत आपल्याला वेळीच जर अशी जी रोपटी आहे ज्याच्यावर रोग आहे ती वेळीच उपटली आणि जर त्याचा निपटारा केला तर निश्चितच जी निरोगी रोपं आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आपण केलेल्या सगळ्या या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. आणि यानंतर पीक पाणीमध्ये आपण आज इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.